अजित पवार विधिमंडळ परिसरात पोहोचले तेव्हाची ही दृश्य, थेट दृश्य आहेत ही झी24 तासवर। विधानभवनात ते दाखल होताच या ठिकाणी काही समर्थकांकडून घोषणाबाजी सुद्धा झाली आहे। 8,609 कोटी रुपयांचा अंतरिम अर्थसंकल्प 8,609 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। आजच्या सकाळी सत्राला सुरुवात झाली त्यावेळेला जरांगेंच्या मुद्द्यावरून विधानसभा आणि विधान परिषदेत जोरदार गोंधळ झाला। मात्र आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती अंतरिम अर्थसंकल्पाची। दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्यापूर्वी ते विधानभवनात दाखल झाले आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतायत। दुपारी 2 वाजता ते अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकं काय मिळणार याची उत्सुकता उद्योगांना तर आहेच, सोबतच पायाभूत सुविधा काय मिळतात याचीही सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली। या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार का याचीही चर्चा सुरू आहे। सततच्या बेभरवशाच्या वातावरणामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान होतंय, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काही ठोस केलं जाणार का याची उत्सुकता आहे। मंत्री दीपक केसरकरही अजित पवारांसोबत उपस्थित आहेत। बस आणखीन घ्या बस काय घ्या अजून घ्या दादा पटकन प्लीज। अरे लवकर बरोबर तर अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी म्हणून अजित पवार आता विधानभवनात दाखल झालेले आहेत। दुपारी 2 वाजता राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। बाजू 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 बाजू